परदेश दौरा करून परतलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भेट घेतली. प्रत्येक खासदाराला भेटून मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा तेथेच उपस्थित होत्या. पंतप्रधान मोदींनी सुप्रिया सुळेंची सुद्धा भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी मोदींनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर मोदींच्या या प्रश्नावर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आणि मी बरा असून विचारपूस केल्याबद्दल पवारांनी मोदींचे आभार मानले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया देत मोठे विधान केलं. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस पाहुयात. इरिगेशन पासून तर वीज निर्मितीपर्यंत, रस्त्यांपासून तर महिला बाल विकासापर्यंत आणि क्रीडापासून तर त्या ठिकाणी ज्याला आपण थिएटर म्हणू शकतो अशा प्रकारच्या नाट्यगृहापर्यंत अशा सगळ्या प्रकारच्या विकासाच्या कामाचं जी मुहूर्तमेढ आज अकोल्यामध्ये आपण केलेली आहे. मी अकोल्याचे खासदार अनुपभाऊ धोत्रे, आमदार रणधीरभाऊ सावरकर आणि आमचे सर्व जिल्ह्यातले जे आमदार आहेत, प्रकाश भाऊ असतील किंवा हरिभाऊ असतील, सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो की या ठिकाणी या सगळ्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या विकासाकरता निधी दिलेला आहे आणि याही पुढे असाच निधी दिला जाणार आहे. सर, बच्चू कडूंचं जे आंदोलन आहे ते म्हणजे स्थगित करण्यासाठी किंवा त्यासाठी काय प्रयत्न चालू आहे? 4 किलो वजन घटलेलं आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे संपर्कामध्ये आहेत प्रशासनाच्या आणि ते प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्याशी जो काही त्यांचा डायलॉग आहे तो चाललेला आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी लक्ष घालतील. सर, मुंबईच्या लोकलच्या संदर्भात आज केंद्राची एक बैठक होणार आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनच्या संदर्भात केंद्राची बैठक होणार, यात कोणते निर्णय अपेक्षित आहेत? मला असं वाटतं की चांगले निर्णय त्याच्यामध्ये होतील, कारण सविस्तर माझ्याशी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी चर्चा केली. विविध उपाययोजना काय असू शकतात या संदर्भात त्यांनी चर्चा केली. त्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांचे निर्णय झाल्यानंतर आपल्याला ते समजतीलच, पण चांगले निर्णय होतील. तर महापालिका निवडणुकीत आपली काय भूमिका असणार आहे? कारण नागपूर महापालिकेत भाजपने असं म्हटलंय की आम्ही स्वबळावर. असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आमचं जे इलेक्शन कमिटी त्यांना आहे. बाकी कोणालाही हा अधिकार नाही. आमची भूमिका पक्की आहे. महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत. एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती. हो, संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांच्या याच्यात मोठा अनियमितता आहे असा आरोप होत आहे. पुरावा दिला तर आरोपात अर्थ आहे. नुसता आरोप करून फायदा काय? उद्या कोणी काही आरोप करेल, जर कोणाजवळ पुरावा असेल तर तो पुरावा त्यांनी नक्की द्यावा. मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही असा पुरावा मिळाला तर जरूर त्या संदर्भात त्याची पडताळणी करू. तुम्ही म्हटलंय की गमदाटी केली आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी, असा आरोप त्यांनी केलेला आहे. मला माहिती नाही. बावनकुळे साहेब असं कधी करू शकत नाही. तुम्ही ओळखता बावनकुळे साहेबांचा स्वभाव कसा आहे, कधीच दमदाटी करत नाही. पवार साहेबांनी आभार मानले मोदींचे. विषय संपलेला आहे. पवार साहेबांनी आभार मानले मोदी साहेबांनी पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि सुप्रिया सुळेंचं कौतुक देखील केलं. काय असं आहे की शेवटी राजकारणामध्ये काही माणुसकी आहे, राजकारणामध्ये काही ओलावा आहे, राजकारणामध्ये काही संवेदना आहेत. आम्ही वारंवार असं सांगतो की आम्ही राजकीय विरोधक आहोत, म्हणजे वैचारिक विरोधक आहोत. आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, राजकीय शत्रुत्व बिलकुल नाही. त्यामुळे जिथे वैचारिक विरोध असतो तिथे वैयक्तिक अशा प्रकारची संवेदना व्यक्त होणं हे चांगलं आहे. हे सुदृढ लोकशाहीचं एक प्रमाण आहे. दोन्ही बदलाव होगा या राजनीति में कुछ फेरबदल होगी या फिर राजनीति में हर क्षण फेरबदल होते रहते हैं, लेकिन 5 साल तक हमारी सरकार रहने वाली है.
और हम तीनों साथ में ही रहने वाले हैं। सर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा चालू आहे, त्यासोबत दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा चालू आहे. भाजप याकडे कसं पाहतं? त्याच्यावर मी आधीच सांगितलं आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मला व्हायचं नाही. सर, मराठा आरक्षणाबद्दल आज सुनावणी होते, काय अपेक्षा? आज सुनावणी नाही आहे, जी काही त्यांनी लिस्टिंग केलेलं आहे त्या लिस्टिंगमध्ये पुढचा टाइम टेबल काय असेल सुनावणीचा ते ठरवणार आहेत. आम्ही भक्कमपणे आपली बाजू मांडू आणि हा जो काही कायदा आम्ही तयार केलेला आहे, मला विश्वास आहे की आम्ही तो माननीय उच्च न्यायालयाच्या कसोटीवर आमचा कायदा हा वैध ठरेल अशा प्रकारचा आर्ग्युमेंट आम्ही त्या ठिकाणी करू. सर, वाघ्या कुत्र्याचा चाललंय, आमचे आता अनुभव लागले आहेत मागे, आमचेही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर करतोय, ते करू. तर वाघ्या कुत्र्याचा प्रश्न आता पुन्हा तापलेला आहे. ब्रिगेडला परत पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, राज्यामध्ये खूप महत्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे कुठल्याही या प्रश्नाच्या पाठीमागे तुम्ही बसलात, छत्रपती शिवरायांचं जीवन, त्यांचं चरित्र किती भव्य आहे, किती मोठं आहे. त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांकडनं प्रेरणा घेऊया, छत्रपती शिवरायांना नमन करूया आणि इतर जर काही गोष्टीमध्ये कोणामध्ये जर काही मतभेद असतील तर ते संवादाने सोडवूया.